विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण सेशन 3 ओके व्होकॅब्युलरीचं सेशन 3 चालू करणार आहोत. आणि आज आपण आपण मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये 10-10 व्होकॅब्युलरीचे शब्द बघितले. ठीक आहे. या सेशनमध्ये आता आपण 15 शब्द बघणार आहोत. तर आता चला वेळ न वाया घालवता सुरू करूया. ठीक आहे. तुम्हाला जर माझं हे शिकवणं आवडत असेल किंवा तुम्हाला युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचा शब्द आणि सर्वात पहिला शब्द आजच्या सेशनचा तो आहे म्हणजे पनासिया. ओके. आता हा तुम्हाला एक्झाममध्ये खूप वेळा येऊ शकतो आणि खूप इम्पॉर्टंट असा शब्द आहे. आता पनासिया म्हणजे काय की एखादं युनिव्हर्सल सोल्युशन किंवा एखादी युनिव्हर्सल रेमेडी किंवा क्युअर टू ऑल म्हणजे प्रत्येक समस्यावर सोल्युशन म्हणजे प्रत्येक गोष्टीवर उपाय किंवा प्रत्येक आजारावर औषध म्हणजे एकच औषध ज्याने प्रत्येक आजार बरे होऊ शकता. असं पनाशिया म्हणजे युनिव्हर्सली जे युजफुल आहे, क्युअर आहे त्याला आपण काय म्हणतो की पनाशिया. ठीक आहे. तर आपण त्याच्यामध्ये आधी इंग्लिश सिनॉनिम्स बघूया. तर मी सांगितलं तुम्हाला की पनाशिया म्हणजेच काय युनिव्हर्सल सोल्युशन. ओके. युनिव्हर्सल सोल्युशन किंवा रेमेडी म्हणू शकतो आपण त्याला युनिव्हर्सल रेमेडी. ओके. आणि क्युअर टू ऑल म्हणजे क्युअर फॉर ऑल. ठीक. क्युअर टू ऑल म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी क्युअर. त्यानंतर आपण म्हणू शकतो मॅजिक बुलेट नाही का एखाद्या मॅजिक सारखं काम करणे मॅजिक बुलेट. त्याच्यानंतर हील ऑल म्हणजे प्रत्येक गोष्ट हील करणे. ओके. हील ऑल हे आपण काही सिनॉनिम्स बघितले पनाशियाचे. मराठीत आपण त्याला काय म्हणू शकतो मराठीत त्याचा अर्थ काय आहे सर्व समस्या सर्व समस्या निवारक सर्व समस्या निवारक. ठीक आहे. सर्व समस्या निवारक असा सर्व समस्या निवारक असा किंवा आपण म्हणतो ना रामबाण उपाय. आपण भरपूर वेळा हा शब्द आपल्या घरात बघितला असेल. रामबाण उपाय किंवा सर्व ह्याच्यावर एकदम खात्रीशीर उपाय असा तो काय रामबाण उपाय. किंवा आपण म्हणू शकतो की सर्व अडचणींवर उपाय किंवा सर्व रोगांवर उपाय. सर्व रोगांवर ओके उपाय. सर्व रोगांवर उपाय असा काय पनाशिया. तो पहिला शब्द आपण बघितला. एक मिनिट. काय तर पनासिया म्हणजेच युनिव्हर्सल सोल्युशन रेमेडी क्युअर टू ऑल मॅजिक बुलेट हील ऑल हे सगळे सिनॉनिम्स आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे सर्व समस्या निवारक असा रामबाण उपाय सर्व रोगांवर उपाय म्हणजे एकच अशी गोष्ट जिने सर्व समस्या आपण सोडवू शकतो. ठीक आहे. तर रिमोट शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे. रिमोट वर्क चालू झालं होतं जेव्हा कोविडच्या काळात म्हणजेच काय डिस्टंट किंवा फार. ओके. डिस्टंट किंवा फार म्हणजेच लांबून किंवा दुरून असं. रिमोट म्हणजे दुरून लांबून. रिमोट वर्क आपण म्हणतो ना रिमोट वर्क अवेलेबल आहे म्हणजे आपण घरून आपलं काम करू शकतो. ऑफिसला जाण्याची गरज नाही. म्हणजेच आपण मराठीत त्याचे अर्थ काय कर रिमोट म्हणजे दूर किंवा लांब. ठीक आहे. त्यानंतर तिसरा शब्द आहे डिसअपियर. ओके. डिसअपियर होणे म्हणजेच काय गायब होणे दूर अदृश्य होणे. ठीक आहे. सिनोनिम बघू शकतो व्हॅनिश होणे म्हणजे डिसअपियर होणे. ठीक आहे. डिसअपियर होणे व्हॅनिश होणे. अजून आता ह्याचे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अजून सिनोनिम सांगा इंग्लिशमधले. ठीक आहे. मी तुम्हाला आज एकच सांगणार आहे याचा सिनोनिम. तर तुम्हाला अजून शब्द माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सो आता याचा मराठी शब्द काय तर अदृश्य होणे. अदृश्य होणे. ओके. किंवा गायब होणे. म्हणजेच काय होणे डिसअपिअर. आपण म्हणतो ना हा एकदम डिसअपिअरच झाला की हा दिसत नाही आजकाल. ओके. व्हॅनिश आपण हे असं लक्षात ठेवू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी ऍप्लिकेशन करून. त्याच्यानंतर एक नेक्स्ट शब्द आहे अनार्की. अनआर्की. ओके. अनार्की. सो म्हणतो एक गोंधळ माजलाय सगळीकडे अनार्की पसरली आहे म्हणजेच काय की असा गडबड गोंधळवाला स्थिती तयार होणे. लॉलेस म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी एक कायदा नसेल. ठीक आहे. कायदा नसेल केलेला म्हणजे एखादे रूल आपण अप्लिकेबल नसेल केले तर तिथे काय होऊ शकतो गोंधळ होऊ शकतो ना की आता समजा सिग्नल नसेल तर कोणीही कुठून येणार कोणती गाडी कुठून येणार म्हणजे सगळीकडे अराजकता पसरणार म्हणजे सगळीकडे गोंधळ होणार. म्हणजे लॉलेसनेस. ठीक आहे. लॉलेस म्हणजे लॉलेस म्हणजे लॉ नाहीये तिथे रूल नाहीये. ठीक आहे. म्हणजे असं लॉलेसनेस म्हणजे अशी स्थिती जिथे गोंधळ होणार बेबंदशाही होणार. ठीक आहे. अराजकता माजणार. अ स्टेट ऑफ इट इज also called as a state of disorder due to absence.
ठीक आहे. मग मराठीत आपण ह्याला काय म्हणू शकतो किंवा आपण आधी इंग्लिशचं परत अजून बघू. अ स्टेट ऑफ डिसऑर्डर. डिसऑर्डर ठीक आहे. सगळीकडे डिसऑर्डर चालू आहे. स्टेट ऑफ डिसऑर्डर ऑर्डर ओके ड्यू टू absence of anything or something absence okay absence of something ड्यू टू द absence. त्यानंतर म्हणजेच काय आता मराठीत आपण बघूया अराजकता पसरणे अराजकता ओके अराजकता किंवा गोंधळ हं? गोंधळ किंवा बेबंदशाही आपण म्हणतो ना बेबंदशाही म्हणजेच काय जिथे काहीच बंदच नाही म्हणजे काही रिस्ट्रिक्शन नाही रूल नाही अशा ठिकाणी बेबंदशाही किंवा कायदा नसलेला देश किंवा कायदा नसलेला कायदा नसलेले प्रदेश कायदा नसलेले ठिकाण ठिकाण म्हणू शकतो आपण ठीक आहे म्हणजेच काय अनार्की सगळीकडे कशी काय झालंय अनार्की पसरली लॉलेसनेस अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द अब्सेन्स अराजकता माजणे गोंधळ माजणे बेबंदशाही किंवा कायदा नसलेले ठिकाण तर नेक्स्ट वर्ड आपण बघूया डिसिमिलर आता डिसिमिलर सर्वांना माहित आहे डिसिमिलर म्हणजेच काय डिफरंट डिसिमिलर म्हणजेच काय डिफरंट किंवा म्हणजे वेगळं असं की अनलाईक लाईक म्हणजे सेम नसलेले डिसिमिलर डिफरंट अनलाईक आता याचा मराठी अर्थ काय तेच आपलं काय वेगळं असमाधानकारक ठीक आहे वेगळे असमाधानकारक आता हे जेव्हा ऍप्लिकेशन करू त्यानुसार याचे अर्थ आपण घेऊ शकतो की कोणता शब्द आपण कधी घ्यायचा आहे ठीक आहे असमाधानकारक असे ते तर नेक्स्ट वर्ड आहे इंडिजिनियस इंडिजिनस तो नाव व्हॉट इज मीन बाय इंडिजिनस नेटिव्ह इंडिजिनस म्हणजेच काय नेटिव्ह आता ह्याच्यावरून तुम्ही लक्ष ठेवा इंडिया ठीक आहे इंडिया ह्याच्यावरून आपण लक्ष ठेवू शकतो की आपण प्रॉपर कुठले आहे इंडियातले आहे. आपली हे काय आहे नॅशनॅलिटी काय इंडियन आहे म्हणजे नेटिव्ह म्हणजे मूळचा ठीक आहे मूळचा किंवा आपण म्हणतो ना मूळचं तुम्ही कुठले नेटिव्ह प्लेस कोणता आहे तर आपण म्हणू शकतो इंडिजिनियस लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने ठीक आहे आपण काय म्हणू शकतो मूळचा किंवा देशी ओके इंडिजिनियस मूळचा देशी नेक्स्ट वर्ड आपण बघूया फिएस्को ओके फिएस्को म्हणजेच काय तर एक कम्प्लीट अपयश कम्प्लीट सॉरी म्हणजे पूर्ण एक तुम्हाला हे आलं कम्प्लीट फेल्युअर फेल्युअर म्हणजेच काय अपयश पूर्णपणे अपयशी ठीक आहे पूर्णपणे तुम्हाला काय आलेलं आहे अपयश पूर्णपणे अपयशी होणे म्हणजे एखादं कोणी नवीन गोष्ट काही सुरुवात केली त्याला जर त्यात यश नाही मिळालं आपण काय म्हणतो हा पूर्णपणे काय झालाय त्याच्यात अपयशी झालाय तो काय झालाय फियास्को फियास्को झालाय ओके त्याच्यानंतर गॅरलस आता गॅरलस म्हणजे काय तर जो आपण म्हणतो ना की ले हा बोल काय नुसतं बडबड करत असतो बडबड्या ठीक आहे गॅरलस म्हणजेच काय बडबड्या तर इंग्लिशमध्ये आपण त्याचे नाव म्हणू शकतो टॉकेटिव्ह म्हणजे हा खूप बडबडा आहे टॉकेटिव्ह आहे ओके त्याच्यानंतर तो काय लोकॅशियस लोकॅशियस खूप इम्पॉर्टंट शब्द आहे ठीक आहे लोकॅशियस आणि त्याचं तुम्ही स्पेलिंग पण बघून घ्यायचं आहे लोकॅशियस ओके लोकॅशियस म्हणजेच काय खूप बडबड करणारा भरपूर बोलणारा बोलका ओके आपण त्याला काय म्हणू शकतो व्हॉल्युबल पण म्हणू शकतो व्हॉल्युबल म्हणजे गॅरलेस म्हणजेच काय टॉकेटिव्ह लोकॅशियस व्हॉल्युबल ओके तर मराठीत त्याला आपण काय म्हटलं बडबडा बोलका ओके बोलका बडबडा बडबड करणारा ठीक आहे करणारा म्हणू आपण बडबड करणारा बोलका हं? पुढचा शब्द आहे फेअर माइंडेड फेअर माइंडेड मीन्स वॉट की म्हणजे जो एकदम त्याला असं भेदभाव आवडत नाही फेअर माइंडेड आहे म्हणजे त्याला एक नाही का तो एक इम्पार्शल आहे इम्पार्शल त्याचं आपण इम्पार्शल आहे किंवा अनबायस्ड आहे म्हणजे कुठे बायस नाही तो फक्त जस्टिस करतो ठीक आहे तो त्याला मराठीत आधी आपण इंग्लिश म्हणून बघूया ओके व्हॉट इज मीन बाय फेअर माइंडेड इज इम्पार्शल जो की पार्शलिटी करत नाही इम्पार्शल त्याला भेदभाव आवडत नाही जो कसा आहे अनबायस्ड आहे ओके अनबायस्ड आहे त्याच्यानंतर तो फेअर आहे ओके म्हणजेच आपण म्हणतो ना न्याय करणारा आहे ओके ते मराठीत आपण त्याचे अर्थ बघूया
फेअर माइंडेडचे. तो कसा आहे, निष्पक्षपाती आहे. निष्पक्ष म्हणजे तो कोणाचीच बाजू न घेणारा, जे सत्य आहे त्याच्या वर तो जाणून निर्णय घेणारा, कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे असा. ठीक आहे. तो तटस्थ आहे. तटस्थ म्हणजे तो ह्याची पण बाजू घेत नाही, त्याची पण बाजू घेत नाही. फेअर माइंडेड आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, इम्पार्शियल, अनबायस्ड आणि फेअर. आता दुसरा शब्द आपण बघू, इग्नोरंट. ओके. सगळ्यांना माहित असेल इग्नोरंटचं मीनिंग. ओके. व्हॉट इज मीन बाय इग्नोरंट? सांगा. इग्नोरंट म्हणजे कसा, की जो दुर्लक्ष करतो. ठीक आहे. आता ह्याच्यात काय झालं, की अनअवेअर म्हणजे तो गोष्टींपासून अनअवेअर आहे, अनभिज्ञ आहे, अज्ञानी आहे, काही गोष्टीला माहित नाही. असा तो इग्नोरंट, तो लक्ष देत नाही गोष्टींकडे. ठीक आहे. अनएज्युकेटेड, आता अनएज्युकेटेड म्हणजे असं पूर्ण म्हणू शकत नाही, की अशिक्षित, पण त्या गोष्टीबाबत त्याला काही ज्ञान नसलेला असा तो इग्नोरंट, किंवा लक्ष न देणारा, किंवा त्याला त्यातलं काही ज्ञान नसणारा. मग त्याला आपण अर्थ काय म्हणू शकतो, की दुर्लक्ष करणारा. दुर्लक्ष करणारा. दुर्लक्ष करणारा किंवा अज्ञानी. अज्ञानी पण म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट वर्ड आहे वर्डी. ओके. आताच आपण काय बघितलं, कोणता शब्द बघितला, गॅरलेस. याच्यासारखंच काहीतरी अर्थ आहे याचा. ठीक आहे. वर्डी, वर्डी म्हणजे की जास्त बोलणारा, जास्त शब्दांचा वापर करणारा. आपण म्हणतो ना, ह्याला एक शब्द विचारलं, हा तर पूर्ण स्टोरी सांगतोय, असा तो कोण, वर्डी. त्याला सिनॉनिम्स आपण म्हणू शकतो, व्हर्बोज. ओके. व्हर्बोज म्हणजेच काय, भरपूर बोलणारा, जास्त शब्दांचा वापर करणारा. ओके. युजिंग मेनी वर्ड्स. युजिंग मेनी वर्ड्स. तो खूप जास्त शब्द प्रयोग करतो. ओके. युजिंग मेनी वर्ड्स म्हणजेच काय, तो व्हर्बोज, जास्त बोलका. तर याच्यात आपण म्हणतो जास्त शब्दांचा वापर करणारा. ठीक आहे. जास्त शब्दांचा वापर करणारा. ओके. शब्दाचा वापर करणारा, तर त्याला काय म्हणतो, बोलकाच म्हणू शकतो. एक एकदम शब्द आहे, अवघड शब्द आहे थोडा, मराठीतलाच आहे, पाल्हाळिक. ठीक. पाल्हाळिक. पाल्हाळिक. हा, पाल्हाळिक म्हणजे जास्त शब्दांचा वापर करणारा असा तो. ठीक आहे. तर नेक्स्ट वर्ड आपण बघूया, अबंडंट. आपण म्हणतो ना, खूप याच्याकडे खूप अबंडन्स आहे, म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीची भरपूर मात्रा असणे, भरपूर तो विपुल प्रमाणात, खूप जास्त प्रमाणात त्याच्याकडे एखादी गोष्ट असणं. कोणी पैशाने अबंडंट असतो, कोणी ज्ञानाने अबंडंट असतो. ठीक आहे. तर आपण त्याचे सिनॉनिम्स बघूया. अबंडंट म्हणजेच काय, एकदम प्लेंटीफुल, म्हणजे प्लेंटी म्हणजे म्हणतो ना, प्लेंटी ऑफ वॉटर इज देअर इन दॅट एरिया, म्हणजेच तो काय, बागायती आहे, किंवा भरपूर पाण्याने तो समृद्ध आहे. ज्यानंतर आपण म्हणतो कोपियस. ओके. कोपियस म्हणजेच भरपूर आहे, किंवा ॲम्पल आहे, ॲम्पल प्रमाण. ॲम्पल म्हणजेच काय, भरपूर प्रमाण असणे. अबंडंट म्हणजे प्लेंटीफुल, कोपियस, ॲम्पल, भरपूर प्रमाणात एखादी गोष्ट अवेलेबल असणेच. ठीक आहे. आता आपण म्हणतो कोकणामध्ये आंबे जास्त असतात, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, की कोकणात आंबे ॲम्पल प्रमाणात आहे. ठीक आहे. विपुल प्रमाणात असणे. जस्ट वन मोमेंट. विपुल प्रमाण किंवा भरपूर, किंवा एखाद्या गोष्टीने समृद्ध मध्ये समृद्ध असा. आय होप तुम्हाला समजत असेल. प्लीज लाईक करा, आणि तुम्हाला अजून काही तुमचे डिमांड असेल, की ह्या शब्द आम्हाला गरज आहे, ह्या गोष्टींची सम मीडियम्स आहेत, इंग्लिशमध्ये फ्रेजेस आहे, आपण तसं बघणारच आहोत, पण तरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट वर्ड आहे कन्साइज. सो कन्साइज म्हणजे काय, आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट कन्साइज मध्ये सांग, म्हणजे थोडक्यात सांग, शॉर्ट, ब्रीफ. ओके. व्हॉट इज मीन बाय कन्साइज? इट्स अ शॉर्ट, शॉर्ट बट स्वीट, आपण म्हणतो ना, शॉर्ट बट स्वीट. त्यानंतर आपण म्हणू शकतो, की ब्रीफ, ब्रीफमध्ये सांगा, आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट ब्रीफ करा, थोडक्यात सांगा. किंवा आपण हा पण शब्द लक्षात ठेवायचा, सक्सेंट. एक्झाममध्ये येऊ शकतो सक्सेंट. आता हे जे डे टू डे लाईफमध्ये हा शब्द माहीतच असतात, पण सक्सेंट असा पण एक इम्पॉर्टंट वर्ड आहे, की जो तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. तर ह्याचा मराठी अर्थ आपण बघूया, थोडक्यात. ओके. थोडक्यात किंवा संक्षिप्त. ठीक आहे. संक्षिप्तमध्ये सांगणे, थोडक्यात सांगणे, शॉर्टमध्ये सांगणे. ओके. नेक्स्ट वर्ड आहे मोनार्की. नाउ व्हॉट इज मीन बाय मोनार्की? आपण म्हणतो ना, राजेशाही आहे. आता कोरियामध्ये काय आहे,
राजेशाही आहे बरोबर. तो तिथला काय करतो तिथे लोकशाही नाहीये. म्हणजेच काय गव्हर्नमेंट 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 ऑफ और बाय किंगडम गव्हर्नमेंट बाय किंगडम. ओके. गव्हर्नमेंट बाय किंगडम म्हणजेच काय राजाद्वारे चालवले जाणारे शासन म्हणजेच राजेशाही. जुन्या काळांमध्ये काय होती राजेशाही राहायची असायची बरोबर. एखाद्या प्रदेशात एखादा राजा असायचा आणि त्याचं शासन तिथे चालायचं म्हणजेच काय राजेशाही असायची. आता त्याचेच आपण ऑपोजिट म्हणू शकतो डेमोक्रेसी जी आता सध्या आपल्या इंडियात काय आहे डेमोक्रेसी आहे म्हणजेच काय लोकांनी चालवलेले शासन आहे म्हणजे लोकशाही आहे. जिथे आपण आपल्या प्रतिनिधींना निवडून देतो डेमोक्रेसी राईट म्हणजे गव्हर्नमेंट बाय पीपल जे आपण निवडलेलं सरकार. ओके. गव्हर्नमेंट बाय पीपल. ओके बाय पीपल म्हणजेच काय लोकशाही लोकांनी चालवलेले राज्य लोकशाही. लोकशाही किंवा लोकांद्वारे निवडलेले प्रतिनिधी. प्रतिनिधी लोकांद्वारे निवडलेले प्रतिनिधी आणि त्याद्वारे चालवलेले शासन. ओके. शासन म्हणजेच काय तर डेमोक्रेसी. तर तुम्हाला आय होप की सर्वांना हे समजलं असेल. एकदा पटकन मध्ये आपण हे 15ही शब्द रिवाइज करू. ओके. सो आजचं सेशन 3 चालू आहे. जे तुम्हाला एमपीएससी बँकिंग असेल सरळ सेवा भरती असेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हे कामाला येणार आहे. तर सर्वात आधी आपण बघूया पनाशिया. ओके. पनाशिया हा शब्द आहे. पनाशिया म्हणजेच काय युनिव्हर्सल सोल्युशन रेमेडी क्युअर टू ऑल मॅजिक बुलेट हील ऑल म्हणजेच काय असे एखादी गोष्ट जी सर्व समस्यांवर उपाय आहे किंवा सर्व आजारांवर उपाय आहे अशी रामबाण उपाय असलेला म्हणजेच काय पनाशिया. ओके. ते नेक्स्ट वर्ड होता रिमोट. रिमोट म्हणजेच काय डिस्टंट लांब असलेले फार दूर असलेले. ओके. रिमोट वर्क चालू आहे लांबून घरून वर्क चालू आहे ऑफिस पासून दुरून वर्क चालू आहे. त्यानंतर तिसरा वर्ड होता डिसअपियर. डिसअपियर म्हणजेच काय व्हॅनिश. व्हॅनिश होणे म्हणजेच गायब होणे अदृश्य होणे. ओके. संपणे म्हणू शकतो आपण डिसअपियर. ओके. त्यानंतर अनार्की. अनार्की शब्द काय लॉलेसनेस म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला जिथे काही रूल नाहीये तिथे लोक कसेही वागू शकतात म्हणजेच मग लोक बिना रूलचे कसेही वागले तर तिथे काय होणार गोंधळ माजणार. ठीक आहे. काही रूल नाही राहणार अराजकता पसरणार बेबंदशाही होणार आणि अशा ठिकाणी तिथे कायदा नसेल तिथे काय होणार अनार्की स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द अब्सेन्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट वर्ड होता डिसिमिलर. व्हॉट इज मीन बाय डिसिमिलर इट इज मीन बाय डिफरंट और अनलाईक वेगळे किंवा असमाधानकारक वेगळे असे. त्यानंतर 6वा वर्ड होता इंडिजिनियस. इंडिजिनियस म्हणजेच काय नेटिव्ह. आता हे लक्षात ठेवायला मी तुम्हाला काय ट्रिक दिली की इंडिया आपण काय इंडियाचे मूळचे कुठले आपण नेटिव्ह कुठले इंडियाचे म्हणजेच इंडिजिनस. ओके. मूळचा देशी. फियास्को म्हणजे काय अ कम्प्लीट फेल्युअर पूर्णपणे अपयशी होणे म्हणजेच फियास्को. त्यानंतर नेक्स्ट शब्द होता गॅरलस. व्हॉट इज मीन बाय गॅरलेस टॉकेटिव्ह बडबड्या लोकॅशियस व्हॉल्युबल. हे लोकॅशियस हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. ओके. लोकॅशियस म्हणजेच काय गॅरलेस और टॉकेटिव्ह खूप जास्त बडबड करणारा. आपले असतात ना आजूबाजूला काही लोक जे खूप बडबड करतात. ठीक आहे. व्हॉल्युबल. त्यानंतर 9वा शब्द होता फेअर माइंडेड. फेअर माइंडेड म्हणजेच काय जो निष्पक्ष आहे जो भेदभाव करत नाही इम्पार्शल आहे अनबायस्ड आहे. अनबायस्ड पण शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. ठीक आहे. अनबायस्ड किंवा फेअर म्हणजेच काय निष्पक्षपाती आणि तटस्थ राहणारा. त्याच्यानंतर 10वा शब्द आपण बघितला तर इग्नोरंट. जो कसा आहे दुर्लक्ष करतो त्याला काही पडलेलं नसतं. ठीक आहे. एखादी गोष्ट जाणून घेण्याची तो अनअवेअर असतो. अवेअर नसतो तो एखाद्या गोष्टीबाबत अनएज्युकेटेड असतो त्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करणारा किंवा अज्ञानी आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे वर्डी. वर्डी म्हणजे काय एखादा शब्द बोलताना जास्त शब्दांचा वापर करणारा बोलका पाल्हाळी. त्याच्यामध्ये वर्बोज हा सिनोनिम इम्पॉर्टंट आहे आपण लक्षात ठेवू शकतो आणि युजिंग मेनी वर्ड्स जो असा की तो जास्त शब्दांचा वापर करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट शब्द बघितला होता अबंडंट. अबंडंट म्हणजेच काय प्लेंटीफुल कॉपियस ॲम्पल प्रमाणात आहे ॲम्पल. हे सर्व शब्द खूप महत्वाचे आहे. तुम्ही रिवाइज करा लक्षात ठेवा व्हिडिओ परत थांबून बघा. हे काही करून लक्षात ठेवा तुम्हाला हे खूप परीक्षेमध्ये कामी येणार आहे. त्यानंतर अबंडंट म्हणजेच काय विपुल प्रमाणात भरपूर एखाद्या गोष्टीमध्ये समृद्ध असलेला अबंडंट. ओके. कन्साइज. नेक्स्ट वर्ड इज कन्साइज. कन्साइज म्हणजेच काय शॉर्ट ब्रीफ आणि सक्सेंट म्हणजेच थोडक्यात संक्षिप्त. आपण म्हणतो ना एखाद्या ब्रीफ मध्ये मला एक्सप्लेन कर कन्साइज सांग जास्त नको सांगू जास्त नको एक्सप्लेन करू. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात संक्षिप्त.
त्यानंतर चौथा वर्ड आहे मोनार्की. मोनार्की म्हणजेच काय? गव्हर्नमेंट बाय द किंगडम. म्हणजे राजाद्वारे चालवलं जाणारं शासन म्हणजेच राजेशाही, जी की जुन्या काळात आपल्याला माहिती आहे भरपूर राजे होऊन गेले आपल्या भारतात ज्यांनी शासन केलं. तेव्हा काय होती आपल्या इंडियामध्ये? मोनार्की होती. आता काय आहे? डेमोक्रेसी. आता डेमोक्रेसी का आहे? तर आपण लोकांना निवडून दिले. आपले प्रतिनिधी आपण मतदान करतो, राईट? आपल्याला राईट आहे की आपण वोटिंग करू शकतो. सो गव्हर्नमेंट बाय पीपल म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांद्वारे निवडलेले प्रतिनिधी आणि त्याद्वारे चालवलेले शासन. सो आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. तुम्हाला जर नक्कीच आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.